सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सुरभी कृषी तंत्र विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, मागच्या क्लासमध्ये आपण मायक्रोबायोलॉजी या विषयाबद्दल जाणून घेतली होती। तर आता आपण स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी याबद्दल जाणून घेऊया। स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी। तर स्कोप मध्ये पहिल्यांदा आहे ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी। जे मागच्या क्लासमध्ये आपण अलाइड फील्ड हा टॉपिक घेतला होता, तर स्कोप मध्ये पण तेच आहे की अलाइड फील्ड मध्ये जे काही गोष्टी आपण मायक्रोबायोलॉजी शिकल्या होत्या, तर त्यामध्ये पहिला जो आहे आपला मायक्रो ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी। तर यामध्ये आपण असं बघितलं होतं की वनस्पती आणि प्राणी यामध्ये जे रोग होतात, तर त्यांचा अभ्यास करणारा जो शास्त्र आहे त्याला आपण ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण त्याला विभागलेले आहे। यामध्ये क्रॉप डिसीजेस and livestock diseases याचा समावेश केलेला आहे। त्यानंतर मेडिकल बायोलॉजी, यामध्ये आपण बघितलं की जे ह्युमन्स आहेत, जे मानव आहेत, त्यांना जे रोग होतात, तर त्या रोगांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण मेडिकल मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं होतं। यामध्ये ह्युमन डिसीज आणि ते क्युअर कसं करतात त्याचा अभ्यास केला जातो। त्यानंतर दुसरा जो आहे फूड अँड डेअरी इंडस्ट्री। तर यामध्ये मित्रांनो प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइल म्हणजे अन्न खराब जे होते आपलं, तर त्याचं प्रिव्हेन्शन कसं केलं जाते किंवा ते अन्न खराब होऊ नये आणि त्यापासून जे रोग होतात, जसं आपल्याला फूड पॉइझनिंग होते, तर ते कशामुळे होते, ते सूक्ष्मजीव यांच्या अन्नाला ते फर्मेंट करतात किंवा त्याला विघटन करतात, त्यामुळे त्याच्यामध्ये टॉक्सिक तयार होते आणि त्यामुळे आपल्याला फूड पॉइझनिंग होते। तर अशा या बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी फूड आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये याचा उपयोग केला जातो। तसेच दुधापासून दही किंवा नवीन पदार्थ तयार करण्यासाठी, जसं दुधापासून दही झाले, यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याचा वापर करून दूध हा फोडले जाते आणि दही तयार केलं जाते। चौथा आहे इम्युनोलॉजी। म्हणजे काय, तर स्टडी ऑफ इम्युन सिस्टम म्हणजे रोग प्रतिकार शक्तीचा अभ्यास किंवा रोग प्रतिकार शक्ती कसं येईल त्याचा अभ्यास करण्यासाठी इम्युनॉलॉजी हा भाग आहे। पाचवा आहे इंडस्ट्री मायक्रोबायोलॉजी। यामध्ये प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स किंवा वॅक्सिन म्हणजे अँटीबायोटिक्स जैविकी आहे किंवा वॅक्सिन्स किंवा अदर जे काही फार्मास्युटिकल्स आहेत त्यांचं प्रोडक्शन कसं करतात त्याचा जो अभ्यास आहे हा इंडस्ट्री मायक्रोबायोलॉजी मध्ये केला जाते। तर हे स्कोप ऑफ मायक्रोबायोलॉजी आहे। पहिला आहे ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की पिकावर येणारे रोग आणि जनावर यांच्यावर येणारे रोग यांचा जो आपण अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजीचा समाविष्ट आहे।
तसेच दुसरा जो आहे मेडिकल बायोलॉजी, त्यामध्ये ह्युमन डिसीज होते, मानवांना जे रोग आहे त्याचा अभ्यास करणे, म्हणजे ते रोग आल्यानंतर त्याच्यानंतर त्यांवर घ्यावयाची काळजी, या सर्व गोष्टी आल्या. त्यानंतर फूड आणि डेली इंडस्ट्री, त्यामध्ये फूड पॉइझनिंग सारख्या गोष्टी आल्या किंवा दुधापासून दही तयार करणे. नंतर इम्युनॉलॉजी म्हणजेच काय तर स्टडी ऑफ ह्युमन सिस्टम. आणि पाचवा जो आहे इंडस्ट्री मायक्रोबायोलॉजी, याच्यामध्ये आपण अँटीबायोटिक्स किंवा वॅक्सिन्स यासारख्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो. त्यानंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर यामध्ये पहिलं आहे प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. मायक्रोबायोलॉजीचा जो उपयोग आहे तर तो सर्वात जास्त यामध्ये आहे प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. याचं उदाहरण म्हटलं तर पेनिसिलियम नावाच्या गोष्टीपासून पेनिसिलिन अँटीबायोटिक्स तयार केलं आहे. पेनिसिलिन फ्रॉम पेनिसिलियम त्यानंतर दुसरा जो इम्पॉर्टन्स आहे तो आहे प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स. प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स. enzymes and other pharmaceutical products. दूसरा जो है प्रोडक्शन ऑफ वैक्सीन्स, एंजाइम्स एंड अदर फार्मास्युटिकल्स प्रोडक्ट. यामध्ये रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस तयार करणे किंवा अदर जे काही मेडिसिन्स आहेत त्या तयार करणे. त्यानंतर तिसरा जो आहे डिसीज अँड डायग्नोस ट्रीटमेंट. डिसीज अँड डायग्नोस म्हणजेच काय तर जे रोग येतात तर त्या रोगांचा अभ्यास करून त्याच्यावर उपाय करणारे जे औषधी आहेत तर त्यांचा अभ्यास करणे. त्यानंतर चौथा जो आहे प्रमोशन ऑफ प्लांट ग्रोथ किंवा प्लांट ग्रोथ प्रमोशन. प्रमोशन ऑफ प्लांट ग्रोथ. यामध्ये सूक्ष्मजीव जे आहेत जसं उदाहरणार्थ रायझोबियम झालं, अझोस्पेरियम झालं किंवा अझोलॅक्टर झालं यासारखे जीवाणू जे आहेत ते काय करतात की हवेतून मात्र शोषतात आणि ते झाडांना देतात. तर यामुळे काय होतं की झाडांना न्यूट्रिएंट जे आहे ते अवेलेबल होते आणि त्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती जोमाने होते. याच्यामध्ये एक्झाम्पल बॅक्टेरिया, तसेच अल्गी आहे जसं एक
their classification and their classification म्हणजेच काय तर सूक्ष्म जीवांना ओळखणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्यांच्यापासून होणारे रोग किंवा त्या आपल्या मानवी किंवा पिकांच्या गरजांसाठी जे आहे त्याचा उपयोग करणे. म्हणजे उदाहरणार्थ जसं रायझोबियम आहे. रायझोबियम काय करते की हवेतील नत्र शोषते आणि तो झाडांना देते. रायझोबियम हा द्विदल वर्गातील पिकं आहे, जसं डाळ वर्गीय पिकं आहे, तर त्यांच्यामध्ये तो रूट नोडल फॉर्म करते आणि नत्रो जो आहे म्हणजे नायट्रोजन हा त्यांना अवेलेबल करते. तर स्कोप आणि इम्पॉर्टन्स मध्ये आपण बघितलं की स्कोप मध्ये जसं ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी झालं, त्यानंतर इग्नोलॉजी झालं, डेअरी किंवा फूड सेक्टर झालं, तसेच त्यामध्ये प्रमोशन ऑफ अँटीबायोटिक झालं किंवा प्रमोशन ऑफ वॅक्सिन झालं. या सर्वांचा उपयोग जो आहे हा मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जाते. तर यानंतर आपण बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम बघू. बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. यामध्ये पहिला आहे बॅक्टेरिया. यामध्ये पहिला जो आहे तो आहे बॅक्टेरिया. यामध्ये याचे दोन भाग पडतात. एक आहे सिम्बायोटिक आणि दुसरा आहे नॉन सिम्बायोटिक. तर सिम्बायोटिक म्हणजे काय की जे एकमेकांना हेल्प करतात. उदाहरणार्थ रायझोबियम, झाड त्यांना प्रोटेक्शन देते, तर रायझोबियम त्यांच्या बदल्यामध्ये त्यांना नायट्रोजन फिक्स करून देते. तर यामध्ये पहिला जो आहे तो आहे नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजेच काय तर नत्र स्थिर करणारे, हवेमधला नत्र जो आहे हा त्याला स्थिर करून झाडांना ते अवेलेबल फॉर्म मध्ये करून देते. याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे रायझोबियम. नॉन सिम्बायोटिक मध्ये अझोटोबॅक्टर आणि अझोस्पिरिलियम. दुसरा आहे बॅक्टेरियामध्ये फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर हे काय करतात की जमिनीमध्ये जो अनअवेलेबल फॉस्फेट आहे किंवा त्याला इनऑर्गॅनिक पी म्हणतात, तर ते त्याचं मिनरलायझेशन करून त्यांना झाडांना अवेलेबल करून देतात. जसं एक्झाम्पल मध्ये याचं आहे सुडोमोनास. त्यानंतर दुसरा जो जीवाणू आहे, सूक्ष्म जीव आहे, तो आहे अजून याच्यामध्ये बीजीए म्हणजे ब्ल्यू ग्रीन अळी. ब्ल्यू ग्रीन अळी हे काय करतात की हवेतील नत्र स्थिर करतात. तसेच मायक्रोरायझा
मायक्रोरायझा. त्यानंतर ऍक्टिनोमायसिस, काही फंगस आहेत की जे दुसऱ्या किडींवर म्हणा किंवा दुसऱ्या जीवांवर अटॅक करतात. तर याला आपण बेनिफिशियल इन्सेक्ट मध्ये म्हणतो, तर त्याला बायोकंट्रोल एजंट असं पण सुद्धा म्हणतात. आता आपण बघणार आहोत बायोकंट्रोल एजंट. बायो कंट्रोल एजंट फर्स्ट फंगस मध्ये वर्टिसिलियम लॅकॅनी किंवा ब्युएरिया बॅसिलिया नावाचे फंगस आहे की जे लेप्टोप्टेरियम पेस्ट म्हणजे पतंगवर्गीय जे अळ्या आहेत त्यांच्यावर ते अटॅक करतात. वर्टिसिलियम लॅकॅनी, त्यानंतर ब्युएरिया बॅसिलियाना, या लेप्टोप्टेरियन पेस्ट म्हणजे काय की जे अळीवर्गीय आहे. लेप्टोप्टेर हा ऑर्डर आहे, तर त्या ऑर्डर मधल्या ज्या कीटक आहेत, ज्या अळ्या आहेत, त्यांच्यावर या बुरशी अटॅक करतात. दुसरं आहे बॅक्टेरिया. आपल्या शरीराच्या परिचयाचं उदाहरण म्हटलं तर बीटी, बॅसिलस thuringiensis, बीटी हा पण सुद्धा लेप्टोप्टेरियन पेस्टवर जे बोलवर्म आहे किंवा बोंडअळी आहे त्यावर हा अटॅक करतो. त्यानंतर काही व्हायरसेस आहेत. जसं एनपी म्हणजे न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस, ते पण सुद्धा लेप्टोप्टेरियन पेस्ट यांवर अटॅक करतात. त्याच्यामध्ये एनपीव्ही म्हणजेच काय तर न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस अटॅक ऑन लेप्टोप्टेरियन पेस्ट. तर मित्रांनो, आज आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये त्याचा स्कोप, त्यांचा इम्पॉर्टन्स, त्यानंतर बेनिफिशियल इन्सेक्ट मध्ये आपण त्याचा रोल आणि त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं मॉर्फोलॉजी काय आहे ते बघणार. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये एवढंच.